हाय गाईज, हॅलो नमस्कार, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर एम मिसेस पावसकर. उन्हाळ्यामुळे ना 1-2-4 दिवस झाले माझं सारखं कुठं आईस्क्रीम खा, कुठे लस्सी पे, परत उपवास होता म्हणून दही खा असं झालं. त्यामुळे ना घसा माझा दुखा लागलेला. त्यामुळे म्हटलं सकाळी सकाळी आधी गरम पाणी पिवा. तर मला गरम पाणी प्यायचं म्हटलं की जीवावर येते, इतकं जीवावर की उलटीच येते. त्यामुळे म्हटलं आपण स्ट्रॉनं गरम पाणी पिऊया. तर मी हे बघा गरम पाणी स्ट्रॉनं पिते आहे. आय नो दॅट की स्ट्रॉनं कोण पाणी गरम पिणार नाही, पण आता माझा नाही इलाज आहे. मला गरम पाणी तर प्यायचं होतं, पण असं डायरेक्ट प्यायला गेलं ना मला असं एकदम वेगळंच फिलिंग होतं, असं मळमळल्यासारखं होतं. म्हणून स्ट्रॉनच गरम पाणी पिलं. तर आज नाश्त्यामध्ये मी केला शिरा. आम्ही दोघांनी बसून शिरा नाश्ता वगैरे केला, कारण की आम्ही दोघं राहिलेलं लास्टला. तर आमचं चाललेलं दोघांचंच, आम्ही दोघांनी नाश्ता केलेला असला. शिरा करताना मी काही शूट केलं नाही, कारण की उशीर झाला होता. आधीच फक्त शिरामध्ये मी रवा आधीच भाजून ठेवलेला, कारण की म्हटलं जेव्हा करायला येईल ना लगेच, म्हणजे एक पावशरभर रवा मी भाजून ठेवला आहे, म्हणजे जेव्हा करायचं असेल ना तेव्हा लगेच करता येईल म्हणून. तर ह्या शिरामध्ये मी फक्त काजू, मनुके आणि थोडेसे बदाम घातली ती, आणि वेलची पावडर टाकली, बाकी काय नाही. तर ते रवा भाजून ठेवलेला होता म्हणून मी चटकीपट असा लेट झाला होता, तरी पण लगेच शिरा तयार केला आणि परत सगळ्यांना दिला. आणि लास्टला आम्ही दोघांनी खाल्ला. शिऱ्यामध्ये चिमूटभर वेलची टाकली ना तर इतकी भारी चव येते, आणि थोडंसं किंचित असं चिमूटभर मीठ टाकलं ना ते पण चवीला छान लागतं. माझा नाश्ता वगैरे झाला होता, सगळ्यांना पण नाश्ता देऊन झाला होता. पण आता पडलेली नाश्त्याची भांडी, म्हटलं पहिल्यांदा लागलीच नाश्त्याची भांडी घासून घ्यावी, कारण की परत मग एकदम लोड होणार. म्हणून हातासरशी आपली नाश्त्याची भांडी पण सगळी घासून टाकली. नाश्त्याची भांडी वगैरे घासून ठेवली. आज मला नाश्ता करायलाच भरपूर लेट झाला होता, त्यामुळे म्हटलं आधी कणिक वगैरे मळून ठेवावं, पीठ वगैरे मळून ठेवावं. तेव्हा जर 10:30 पावणे 11 मला वाजले सकाळी फक्त कणिक मळायला, कारण की लेट उठले त्यामुळे सगळंच लेट झालं. आणि मला कसं सकाळ सकाळी कामं झाली ना मग बरं पडतं, नाहीतर असा लेट झाला ना तर मला कामं करण्यातच असा मूडच काही राहत नाही. सकाळ सकाळी मला असं वाटतं लवकर आपली सगळी कामं आवरून आपण निवांत बसावं, आपल्या फ्री टाईम भेटावा आपल्याला. तर लगेचच कणिक वगैरे मळून घेतलं आणि एका साईडला कुकर लावला. आज मी डाळ करणार होते फक्त, आणि केळीचं शिकरण करणार होते. तर कणिक मळत होते तोपर्यंत दूधवाल्या काकी पण आल्या, त्यांची बेल वाजली. त्यामुळं म्हटलं पहिल्यांदा दूध वगैरे घेतलं, परत ते लागलीच तापवायला पण ठेवलं. मला दुधाच्या बाबतीत एक अभिमान आहे, तो म्हणजे ना आत्तापर्यंत माझ्याकडून कधीच दूध उतू गेलं नाही, किंवा माझ्याकडून कधीच दूध नासलं नाही. माझ्या माहेरी पण नाही किंवा माझ्या सासरी पण नाही. माझ्या मम्मीकडून वगैरे खूपदा असं दूध उतू जायचं किंवा एकदा नासायचं, तेव्हा मला लय यायचं. म्हणजे मी असं चिडत नव्हते, पण मम्मीला वाईट वाटायचं ना की बाबा आपल्याकडून दूध उतू गेलं किंवा नासलं. पण माझ्याकडून कधीच अशी गोष्ट घडली नाही, त्यामुळे मला ना असं लय प्राऊड फील झालं नव्हतं त्या बाबतीत. तर पीठ मळायला घेतलं तर बघितलं हा पिठाचा डबा पण खराब झाला होता, तसा तो धुवायच्या कंडिशनमध्ये आला होता. त्यामुळे म्हटलं पीठ संपले तर लगेच धुवून घ्यावं. तो पण आज दिवसभर माझा भांडी घासायचाच डे चालू होता असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की नाश्त्याची भांडी घासली त्याच्यानंतर ना मला एक मोठं डबा घासायचा होता, म्हणजे पिठाचा डबा घासायचा होता, आणि त्याचं पीठ पण आत्ताच संपलेलं. त्यामुळे म्हटलं आता संपले तर थोडंच राहिलेलं ते काढून ठेवलं, आणि पिठाचा डबा पण घासायला घेतला. आणि परत मला हे पण घासायचं होतं, तांब्याचा आपला तो कळस असतो ना तो पण घासायचा होता. त्यामुळे माझे नुसतं आज सगळं भांडी घासण्यातच वेळ. आणि कसं आहे ना, वरची क्लिनिंग आपल्याला दिसेल ना, धूळ पडलाय किंवा एखादा डबा खराब झालाय, घाण झालाय, तर तो ना वरच्यावर आपण जेव्हा भांडी घासत असतो ना त्याच्याबरोबरच घासून ठेवलं ना, मग एकदम आपल्याला डबे वगैरे घासायला पडतच नाही, म्हणजे त्याचा प्रश्नच पडत नाही. कारण की आपण जेव्हा असं पडेल तेव्हा आपण क्लीन करून ठेवतो. त्यामुळे आणि जेव्हा आपण 3-4 महिन्याची एकदम क्लिनिंग करायला काढतो, किंवा दसरा वगैरे आला, दिवाळी आला, स्वच्छतेला जेव्हा आपण घर काढतो ना तेव्हा जास्त घासायची गरज पडत नाही. म्हणजे जेवढी भांडी आहेत ना ती भांडी आपण डबे वगैरे रोजच्या रोज म्हणजे विकला म्हणा, किंवा जसे घाण होतील तसे आपण कसं घासून ठेवतो ना. त्यामुळे जेव्हा आपण एकदम क्लिनिंगसाठी घर काढतो ना तेव्हा वरची भांडी आहेत त्याला फक्त एखादा दुसरा जरी हात फिरवला ना तरी ते लगेच स्वच्छ होऊन जातात. कारण की आपण त्याला ना असं
1 महिन्याला 2-3 महिन्याला असं घासतोच. त्यामुळे तर मला ना आज खूप दिवस झालं मी राखून ठेवलेलं ते पण काम करायचं होतं, कारण की खूप दिवस झाला म्हणत होते मी आज करायचं उद्या करायचं. तर हे तांब्याचा कळस आहे ना आपला, तो वॉश करायचा होता मला, पण मी भरपूर दिवस झाले तसंच ठेवलं. पण म्हटलं ह्यावेळी घासायचं म्हणलं आणि बरोबर आज पितांबरी संपलेली, तर म्हटलं काहीतरी जुगाड करूया. त्यामुळं लिंबू घेतला आणि मीठ घेतलं आणि लिंबू आणि मिठानं पण भरपूर स्वच्छ निघतं आपली तांब्याची भांडी. आणि ह्याच्याबरोबर जर चिंच असेल तर ती पण यूज करायची, कारण की त्यानं पण भरपूर चमकतात तांब्याची भांडी. तर माझ्याकडे इथं चिंच नव्हती, तर म्हणलं लिंबू आणि मिठानेच घासून घ्यावे. आणि आपण जे पितांबरी यूज करतो ना त्याच्यापेक्षा हे जास्त प्रमाणात लवकर आणि लगेच जास्त चमकतात ते. मी आता इथं बघा तुम्हाला इकडचा खालचा अर्धा भागच तेवढा घासून दाखवते आणि वरचं तुम्ही स्टार्टिंगला बघितलं कसे डाग पडलेले, आणि घासल्यानंतर बघा पूर्ण असं चकचकीत होतं ते. आता ज्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे ह्याच्यामध्ये तर त्यांना ते माहीतच असणार. तर बघा खालचा भाग तेवढा मी घासला आहे, तर खालचा भाग बघा किती चकचकीत झाला आहे. वरचा हा डाग पडलेला मी थोड्याच वेळ फक्त 1-2च मिनटं त्याला असं स्क्रब केलं आणि केलं तर त्याच्यावर लिंबू आणि मीठ. तर बघा कसा चकचकीत झाला आहे. हाऊसवाईफ वगैरे आहेत ज्यांना भरपूर अशा गोष्टी माहीत आहेत त्यांना ह्या गोष्टी पण माहीत असणार, पण मी कशी नवीन आहे त्यामुळे मला एवढं काय माहीत नव्हतं. पण मी मागच्या वेळी ट्राय करायला गेले, कारण की तेव्हा पण पितांबरी संपलेली, म्हणून मी लिंबून आणि मिठानं घासलेला तो छोटा पेला, तर तो पण एकदम चकचकीत निघाला. त्यामुळे म्हटलं आता संपली तर संपली, आपण पितांबरीच्या ऐवजी लिंबू आणि मीठ यूज. तर बघा कसा चकचकीत निघाला आहे. मला सांगा ह्याला गरज आहे का पितांबरीची? आणि एक मेन म्हणजे आपण जेव्हा पितांबरीनं घासतो ना त्यापेक्षा आपण जेव्हा लिंबून आणि मिठानं घासतो ना हे जास्त वेळ म्हणजे जास्त दिवस ह्याच्यावर डाग पडत नाही. आणि जेव्हा पितांबरीनं घासतो त्याला ना 1-2 दिवस झाले की लगेच त्याच्यावर पाण्याचे डाग पडायला सुरू होतात. म्हणजे मी हे बघितलंय. माझी भांडी वगैरे घासून पर्यंत ना इकडे डाळ पण शिजलेली, त्यामुळे म्हणले लगेच त्याला तडका देऊया. तर आज फक्त मुगाची डाळीचं मी वरण करणार होते, आमटी पण नाही, मुगाचं फक्त वरण करणार होते आणि केळीचं शिकरण बनवणार होते. त्यामुळे लगेच त्याला फोडणी वगैरे दिली, लसूण वगैरे टाकून त्याला जिरं मोहरी आणि लसूणची फोडणी दिली वरणला. आज ना माझी तशी महत्त्वाची आणि मोठी आणि बरीचशी कामं अशी झाली आणि ही सगळी कामं अनप्लॅन्ड होती. म्हणजे मी पहिल्यांदा ना उद्या काय करायचं आहे ह्याचा सगळा विचार करते, म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांच्या डोक्यात येतच असेल की बाबा उद्या काय काय करायचे. तर ही सगळी कामं होती ना, जो डबा घासला, परत ते कळस घासून ठेवलं, कारण की हे मी ना खूप दिवस झालं माझी ही कामं रखडलेली होती. पण आज ना माझी काय माहीत कशी गडबड झाली, घाई झाली, लेट झालता, तरीसुद्धा ना ही सगळी कामं झाली माझी लगेच. तर हे बघा हे पण माझं काम रखडलेलं. म्हणजे मी कधी माहिती आहे का गुरुवारी ना बाजारातून कोथिंबीर आणलेली. तर आज ना सॅटर्डे आहे, म्हणजे शनिवार आहे ना आज. हां, तर 3-4 दिवस झाले मी कोथिंबीर आणून ठेवलेली, पण आधीची कोथिंबीर संपली नव्हती ना, त्यामुळं ही कोथिंबीर काय बाहेर काढायची किंवा वॉश करून ठेवायची माझ्याकडून झालंच नाही. मी जशी आणली तशी कॅरीबॅगमध्ये पॅक केली आणि तिला फ्रीजमध्ये आहे तशी पॅक करून ठेवली. म्हणलं खराब पण होणार नाही आणि परत जेव्हा लागेल तेव्हा मला कट करून घेता येईल म्हणून. मग पहिल्यांदा ती कट वगैरे करून घेतली आणि परत ते वॉश केली मस्तपैकी. कोथिंबीर अशी कट करून घ्यायचं कारण म्हणजे ना आपण जेव्हा खालचा भाग कट करून टाकतो ना तेव्हा ते धुताना त्याची जास्त माती ना पाण्यामध्ये लागत नाही आणि तीच माती परत ती वरती कोथिंबीरला पण लागत नाही. त्यामुळे आधी त्याचा खालचा भाग आपण कट करून घ्यायचा, मगच ती वॉश करायला घ्यायची कधी पण. आणि कोथिंबीर वॉश करून ठेवायचं कारण म्हणजे ना आपण जेव्हा गडबडीत असतो ना, जेव्हा पटकन आमटीला फोडणी वगैरे दिली, आमटी झाली गडबडीत किंवा गडबडीत पोहे केले घाईघाईमध्ये, तर लगेच आपल्याला काढून फ्रीजमधून ना कसं लगेच त्याच्यामध्ये घालता यावे. त्यामुळे कोथिंबीर वॉश करून स्वच्छपणे असं वाळवून वगैरे ठेवायची. एक जण ना असे वॉश वगैरे करतात आणि मस्तपैकी त्याला ना वाळवतात उन्हामध्ये आणि त्याचा चुरा ना तो स्टोअर करून ठेवतात. पण मला ना त्याचा तो वाळलेला चुरा कोथिंबीरचा खाऊ वाटत नाही. म्हणजे मला असं वाटतं त्याची चवच एवढी उतरत नाही. त्यामुळे मला अशी ताजी कोथिंबीर आमटीमध्ये म्हणा किंवा पोह्यामध्ये घालायला आवडती. तर मी पहिल्यांदा अशी पूर्ण क्लीन करून घेतली एका प्लेटमध्ये, कारण की असं बेसिन खाली धरलं ना ती सगळी अर्धे मी खाली कोथिंबीर पडूनच जाणार. तर साईडलाच माझी आमटी पण चालू होती, ती पण शिजत होती. तर पूर्ण अशी प्लेटमध्येच वॉश करून घेतली ती कोथिंबीर अलगदपणे.
मला ना आधी समजत नव्हतं, मी असं कोथिंबीर एकदम असे रफ हातानं ही करत होती असं एकदम, पण ना ते एकदम असं स्मूथ हातानं कोथिंबीर कधी पण वॉश करायची, कोथिंबीर म्हणा किंवा एखादी पालेभाजी म्हणा, कारण की ना ते असं एकदम जास्त जोर देऊन धुतली ना तर ती खराब होती. तर मी एकदम अशी अलगदपणे वॉश केली आणि एक स्मूथ असं टॉवेल घेतला, बारका नॅपकिन, आणि त्याच्यावर अशी एकदम छानपणे असं पसरवून ठेवली आणि परत ती ना एक अशी गुंडाळली, आपण जसा पेपर गुंडाळतो ना तशी ती कोथिंबीर गुंडाळली, कारण की म्हटलं त्याचं पाणी ना त्या टॉवेलमध्ये पूर्ण असं मुरून जाईल आणि आपली कोथिंबीर पूर्ण अशी वाळेल, म्हणजे आपल्याला ती स्टोअर करून ठेवता येईल फ्रीजमध्ये. मला आमटीसाठी पण कोथिंबीर पाहिजे होती आत्तासाठी, त्यामुळे ते पण कोथिंबीर मी काढली ह्यामधलीच, कारण की ती जुनी कोथिंबीर आता थोडीशी राहिलेली ती पण खराब झाली ती, म्हणून ती टाकून दिली, थोडीच होती म्हणून. थोडीच म्हणजे ती काहीच नव्हती, कारण की जी पानं होती ना ती सगळी पिवळी झालेली पानं होती, अशी थोडी 2-3 अशी पानं राहिलेली तेवढीच, त्यामुळे ती टाकूनच दिली, कारण की ती वेस्ट झालेली. तर मला आताच्या आमटीसाठी लागणार होती म्हणून मी थोडी कोथिंबीर काढून ठेवली आणि ही कोथिंबीर नॅपकिनमध्ये अशी पूर्णपणे अशी गुंडाळून घेतली, कारण की ह्याचं पाणी म्हणलं ह्याच्यामध्ये तोपर्यंत मुरून जाईल आणि तोपर्यंत आपली कोथिंबीर पण पूर्ण अशी वाळणार, मग परत ती आपण स्टोअर करू शकतो कशी पण. तर आता ही मी अर्धा 1 तास तर असेच गुंडाळून ठेवणार, मग परत ती काढणार, म्हणजे तोपर्यंत ती कोथिंबीर पूर्ण वाळून जाईल म्हणून, म्हणजे त्याचं पाणी पूर्ण त्या टॉवेलमध्ये मुरेल. तोपर्यंत आपलं वरण पण इकडं रेडी झालं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढं. हा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूया. आता एवढं लास्टपर्यंत बघितलं आहे तर जाता जाता नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चलो बाय.